सो आता मी चालू आहे गुप्त भीमाशंकरला. आता त्याला जायचा रस्ता सांगतो तुम्हाला, की जे आपले मंदिर आहे मंदिराच्या पुढे याल तेव्हा एक पूल लागतो. म्हणजे ते त्याच्यानंतर ते पूल आहे तो भीमा नदीवर आहे. ते पुलाच्या साईडनं एक रस्ता जातो, पुलाच्या खाली एक रस्ता आपल्या उजव्या साईडला एक रस्ता उतरतो खाली, की जो भीमा नदीच्या कडेकडेने जातो. तर तुम्हाला भीमा नदीच्या कडेकडेनेच त्या रस्त्याला पकडून यायचं आहे. सुरुवातीला जी कंडिशन आहे, इतका कचरा आहे त्या पुलाच्या तिथे, आणि इथं भीमा नदीची बघू शकता खूप कचरा आहे, पूर्ण खूप गंदी केलेली भीमा नदीला. तुम्हाला बघून वाटणार नाही की इकडे गुप्त भीमाशंकरकडे तो रस्ता जातो, पण तुम्हाला त्या रस्त्याने यायचं आहे. आणि इकडे भीमा नदीच्या साईडने हा रस्ता आहे, त्यामुळे तुम्हाला भीमा नदीच्या साईडने जो खोऱ्यात असतात त्याच्या उतरतो. खूप सुरुवातीला बघून वाटणार की त्या रस्ता पण आहे, पण तोच रस्ता पकडून यायचा. आम्ही कन्फ्यूज झालो. आम्हाला सांगितलं होते की पुलाच्या जिथं उजव्या साईडला खालनं रस्ता जातो, ते पण आम्हाला विश्वास नाही पटला की इथं रस्ता जातो गुप्त भीमाशंकर. इतकं खराब आहे तिकडचं, पण तिकडनं रस्ता जातो की भीमाशंकरकडे, गुप्त भीमाशंकरकडे. आपण तिकडे जातो आहे, बघूया किती टाईम लागतो. आणि वेल्ट्रेड आहे, असं काय गुप्त तसं नाही, फक्त गुप्त भीमाशंकर नाव आहे. रेल्वेल आहे, असं सिक्रेट असं काय नाही. तर जाऊन बघूया किती वेळ लागतो आहे. तो रस्ता थोडा कन्फ्युजिंग होता तिथला, म्हणजे बघूनच तुम्हाला वाटणार नाही इथं रस्ता तिकडे त्या साईडला असं इतकं गंद्या स्थितीत आहे तो. हां, पण एकदा आपलं आलं की आपण भीमा नदीच्या बाजूने पकडत पुढे जातो तो रस्ता. चला जाऊया पुढं.